नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण पीक लागवडीपासून ते काढणीपर्यंत वापरल्या जाणाऱ्या टॉप 5 जबरदस्त विद्रव्य खतांबद्दल जाणून घेणार आहोत. शेतीमध्ये वॉटर सोल्युबल फर्टिलायझर म्हणजेच विद्रव्य खतांचा वापर हे आधुनिक शेतीचे महत्त्वाचे पाऊल आहे. विद्रव्य खते पाण्यात पूर्णपणे विरघळत असल्यामुळे पिकांना लवकर उपलब्ध होतात. विद्रव्य खतांचा वापर प्रामुख्याने ठिबक सिंचन किंवा फवारणीद्वारे केला जातो. त्यामुळे ही खते पिकांच्या मुळापर्यंत किंवा पानांपर्यंत थेट पोहोचतात आणि पिकाची वाढ जोमाने होते. पिकाची जोमदार वाढ, जास्त फुले, भरघोस उत्पादन आणि चांगला दर्जा हवा असेल तर वॉटर सोल्युबल फर्टिलायझर योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात देणे फार महत्त्वाचे आहे. चला तर बघूया पीक वाढीपासून काढणीपर्यंत वापरता येणारी टॉप 5 विद्रव्य खते. प्रथम क्रमांकावर आहे 19-19-19 हे विद्रव्य खत. या विद्रव्य खतात नत्र, स्फुरद आणि पालाश समान प्रमाणात आहे. यामुळे पिकाची मुळे मजबूत होतात आणि पिकाची सुरुवातीची वाढ जोमदार होते. पीक लागवडीनंतर 10 ते 15 दिवसांनी म्हणजेच पिकाच्या शाकीय वाढीच्या अवस्थेत या खताचा वापर केला जातो. या खताचे प्रमाण 5 ग्रॅम प्रति लिटर फवारणीसाठी आणि 2 ते 3 किलो प्रति एकर ठिबकद्वारे फर्टिगेशनसाठी. दुसऱ्या क्रमांकावर आहे 12-61-0 हे विद्रव्य खत म्हणजेच मोनो अमोनियम फॉस्फेट. या खतात 61% सर्वाधिक फॉस्फरस आहे. हे विद्रव्य खत पिकाला जास्तीत जास्त फुले लागण्यास, मुळांचा विस्तार करण्यास आणि जास्तीत जास्त फुटवा करण्यास उपयुक्त असते. पिकाला फुले लागण्यापूर्वी किंवा फुटवे निघताना 12-61-0 हे खत वापरावे. प्रमाण 5 ग्रॅम प्रति लिटर फवारणीसाठी. तिसऱ्या क्रमांकावर आहे 052-34 हे विद्रव्य खत म्हणजेच मोनो पोटॅशियम फॉस्फेट. या खतात नत्र नसल्यामुळे पिकाची अनावश्यक वाढ थांबते. यातील 52% फॉस्फरस आणि 34% पोटॅशमुळे फुलांचे रूपांतर फळात जलद गतीने होते आणि फळांची वजन आणि गुणवत्ता सुधारते. तसेच फळांची गळ कमी होते. पिकाला फुले लागल्यानंतर आणि फळधारणा सुरू होताना तसेच दाणे भरणीच्या अवस्थेत हे खत वापरावे. प्रमाण 5 ते 7 ग्रॅम प्रति लिटर फवारणीसाठी आणि 4 ते 5 किलो प्रति एकर ठिबकद्वारे फर्टिगेशनसाठी. चौथ्या क्रमांकावर आहे 13-0-45 हे विद्रव्य खत म्हणजेच पोटॅशियम नायट्रेट. हे खत फळाची साईज, क्वालिटी आणि पिकाची रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. विशेषतः अति थंडी किंवा अति उष्ण तापमान असल्यास पिकाला स्ट्रेस पासून वाचवते. प्रमाण 8 ते 10 ग्रॅम प्रति लिटर फवारणीसाठी. 5व्या क्रमांकावर आहे 0050 हे विद्रव्य खत म्हणजेच पोटॅशियम सल्फेट. हे पिकाच्या शेवटच्या टप्प्यातील सर्वात महत्त्वाचे खत आहे. या खतामुळे फळाला चांगली चकाकी येते, फळांचा गोडवा सुधारतो आणि वजन वाढते. तसेच पिकाची साठवणूक क्षमता वाढवण्यासाठी हे खत रामबाण उपाय आहे. प्रमाण 10 ग्रॅम प्रति लिटर फवारणीसाठी आणि 3 ते 4 किलो प्रति एकर ठिबकद्वारे फर्टिगेशनसाठी. शेतकरी मित्रांनो, हे होते पिकांच्या वेगवेगळ्या अवस्थेत वापरण्याचे 5 विद्रव्य खते. ही विद्रव्य खते योग्य वेळी वापरली तर तुमच्या उत्पादनात 20 ते 30% नक्कीच वाढ होऊ शकते. तुम्ही कोणते विद्रव्य खत सर्वाधिक वापरता हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तसेच तुमच्या इतर शेतकरी मित्रांनाही शेअर करा. अशाच नवनवीन शेतीविषयक माहितीसाठी फार्म फॅक्ट मराठी YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.